विषय मराठी. घटक अलंकार. प्रश्नोत्तरे. अलंकार संकल्पना. अलंकार म्हणजे काव्यातील सौंदर्य वाढवणारे घटक. याचे दोन प्रमुख प्रकार. शब्दालंकार, शब्दांच्या आवर्तनाने चमत्कार. अनुप्रास अलंकार, यमक अलंकार, श्लेष अलंकार. व अर्थालंकार, अर्थाच्या वैशिष्ट्याने चमत्कार. उपमा अलंकार, रूपक, उत्प्रेक्षा, अतिशयोक्ती, दृष्टांत, अनन्वय, व्यतिरेक, भ्रांतिमान, चेतन गुणोक्ती अलंकार इत्यादी. याशिवाय अलंकारिक शब्द म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शब्दांचा गंगा, यमुना, पर्वणी इत्यादी विशिष्ट अर्थ असतो. प्रश्न पहिला. अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यांतील अयोग्य जोडी कोणती? पर्याय क्रमांक 1. ओनामा, सुरुवात, बृहस्पती, बुद्धिमान, पर्वणी, दुर्मिळ योग, गंगा यमुना, नद्यांचा उगम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. गंगा यमुना, नद्यांचा उगम. स्पष्टीकरण. अलंकारिक शब्द म्हणजे एखाद्या प्रसिद्ध व्यक्ती, स्थळ किंवा घटनेचा उपयोग विशिष्ट अर्थाने करणे. ओनामा फारसी, सुरुवात, प्रारंभ. बृहस्पती देवगुरु, अत्यंत बुद्धिमान व्यक्ती. पर्वणी पौर्णिमेसारखा शुभयोग, दुर्मिळ प्रसंग. गंगा यमुना याचा अर्थ अश्रू, डोळ्यांतील पाणी, नद्यांचा उगम नव्हे. ट्रिक. डोळ्यांतून पाणी आलं की आपण म्हणतो गंगा यमुना वाहू लागल्या, म्हणजे उगम नाही तर अश्रू. प्रश्न दुसरा. शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते. या वाक्यातील उपमेय कोणते? ऋतू, दूध, चांदणे, पिठूर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चांदणे. उपमा अलंकारात 4 घटक असतात. उपमेय, ज्याची तुलना, उपमान, ज्याशी तुलना, साधारण धर्म, समान गुण, साम्यवाचक शब्द, सम, सारखा, प्रमाणे. येथे चांदणे उपमेय याची तुलना दूध उपमानशी केली आहे. पिठूर हा चांदणे याचाच विशेषण नव्हे. ट्रिक. ज्याची तुलना करायची ते उपमेय, मेन हिरो, आणि ज्याची उपमा द्यायची ते उपमान, गेस्ट अपीअरन्स. प्रश्न तिसरा. शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे? उपमेय, उपमान, साधारण धर्म, अलंकार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. उपमेय. स्पष्टीकरण. शाळेची तुलना मातेशी केली आहे, म्हणून शाळा बरोबर उपमेय, माता बरोबर उपमान. समान हा साम्यवाचक शब्द. साधारण धर्म म्हणजे प्रेमळपणा, जतन करणे असा अंतर्भूत गुण. ट्रिक. शाळेची तुलना केली म्हणून शाळा झाली उपमेय. प्रश्न चौथा. संत म्हणती सप्तपदे, सहवासे सख्य साधूशी घडते. या ओळीतील अलंकार कोणता? पर्याय क्रमांक 1. यमक, पर्याय क्रमांक 2. अनुप्रास, पर्याय क्रमांक 3. उपमा, पर्याय क्रमांक 4. उत्प्रेक्षा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अनुप्रास. स्पष्टीकरण. अनुप्रास म्हणजे एकाच वर्णाची अनेक वेळा पुनरावृत्ती. येथे स या वर्णाची पुनरावृत्ती संत, सप्त, सहवासे, सख्य, साधुशी
झाली आहे. यमक शब्दांची पुनरावृत्ती पण अर्थ वेगळा. उपमा तुलना, उत्प्रेक्षा जणू कल्पना. ट्रिक स स स ची लागली रांग एकाच अक्षराची पुनरावृत्ती म्हणजे अनुप्रासची खून. प्रश्न 5वा. कृष्णासम पाठीराखा माझा बंधुराया वरील ओळीतील अलंकार कोणता? उपमा, अनुप्रास, उत्प्रेक्षा, यमक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपमा. स्पष्टीकरण. येथे सम हा साम्यवाचक शब्द वापरला आहे. बंधुराया उपमेय ची तुलना कृष्णा उपमानशी म्हणून स्पष्ट उपमा. ट्रिक सम सारखा प्रमाणे दिसले की डोळे झाकून उपमा अलंकार टिक करा. प्रश्न 6वा. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली या ओळीत कोणता अलंकार आहे? यमक, चेतन गुणोक्ती, उत्प्रेक्षा, उपमा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चेतन गुणोक्ती. स्पष्टीकरण. निर्जीव वस्तू भिंत येथे सजीवासारखी सरली अशी कृती करते. निर्जीवाला चेतना जीवपणा देऊन वर्णन केले म्हणजे चेतन गुणोक्ती. ट्रिक भिंत कधी स्वतःहून सरकते का? नाही. पण निर्जीव वस्तूत चेतना जीव आणली की होतो चेतन गुणोक्ती. प्रश्न 7वा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? पर्याय क्रमांक 1 रूपक, उत्प्रेक्षा, दृष्टांत, उपमा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दृष्टांत. स्पष्टीकरण. दृष्टांत अलंकारात एखादा विचार सिद्ध करण्यासाठी त्याच अर्थाचे साधर्म्य किंवा वैधर्म्य उदाहरण दिले जाते. येथे लहानपण देगा देवा ही मागणी सिद्ध करण्यासाठी मुंगी साखरेचा रवा थोड्याशावरच समाधानी हे उदाहरण दिले आहे. ट्रिक मुद्दा पटवून देण्यासाठी जेव्हा उदाहरणाचा दाखल्याचा डोस पाजला जातो तेव्हा तो दृष्टांत असतो. प्रश्न 8वा. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? दृष्टांत, अतिशयोक्ती, अनुप्रास, अनन्वय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनन्वय. स्पष्टीकरण. अनन्वय म्हणजे दुसरा कोणीच योग्य नाही. उदाहरणार्थ तोच त्याच्या परी, ताजमहलासारखा तोच. उपमेय व उपमान दोन्ही एकाच वस्तूचे निर्देशन. ट्रिक ज्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही अनन्वय तोच त्याच्या परी. प्रश्न 9वा. शब्दालंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता? श्लेष, उपमा, उत्प्रेक्षा, भ्रांतिमान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्लेष. स्पष्टीकरण. शब्दालंकार शब्दांतील चमत्कारावर आधारित 3 प्रमुख: अनुप्रास, वर्ण पुनरावृत्ती, यमक, शब्द पुनरावृत्ती, वेगळे अर्थ. श्लेष एका शब्दाचे अनेक अर्थ. उपमा, उत्प्रेक्षा, भ्रांतिमान हे अर्थालंकार आहेत. ट्रिक शब्दांच्या चमत्कृतीवर आधारलेले शब्दालंकार फक्त 3च लक्षात ठेवा: यमक, अनुप्रास आणि
श्लेष. प्रश्न 10. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. यात कोणता अलंकार आहे? अभंग श्लेष, अर्थांतरन्यास, उत्प्रेक्षा, सभंग श्लेष. बरोबर उत्तर आहे सभंग श्लेष, श्लेष अलंकाराचाच प्रकार. स्पष्टीकरण. नवरी याचे दोन अर्थ. वधू, न अधिक वरी म्हणजे वरणार नाही. श्लेषात शब्द न फोडता अर्थ वेगळा असेल तर अभंग. शब्द फोडून दोन अर्थ काढले तर सभंग. येथे सभंग श्लेष आहे. परीक्षेत संदर्भानुसार श्लेष हेच योग्य उत्तर. ट्रिक. एकाच शब्दाचे दोन अर्थ. बरोबर श्लेष. शब्द फोडून अर्थ निघाला तर सभंग आणि न फोडता निघाला तर अभंग. प्रश्न 11. चालला पुढे तो काय ऐट आनंद, अग्नीचा ओहळ ओहळतो जणू मंद. या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा, उपमा, रूपक, व्यतिरेक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्प्रेक्षा. स्पष्टीकरण. जणू हा शब्द उत्प्रेक्षेचा सूचक आहे. उपमेयाला उपमान म्हणून कल्पिले जाते. ओहोळ ओहोळतो जणू मंद. वास्तवात तो मंद नव्हे, पण कवीच्या कल्पनेत तसे वाटले. ट्रिक. वाक्यात जणू, गमे, वाटे, भासे हे शब्द दिसले की तो 100% उत्प्रेक्षा अलंकार असतो. प्रश्न 12. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, वाटे वाहुनिया दूर. या काव्यपंक्तीत कोणता अलंकार आढळतो? अतिशयोक्ती, उत्प्रेक्षा, रूपक, उपमा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्प्रेक्षा. स्पष्टीकरण. पुन्हा वाटे हा उत्प्रेक्षेचा प्रसिद्ध शब्द. येथे उपमेयाचे उपमानात मिसळून जाण्याची कल्पना हे उत्प्रेक्षेचे वैशिष्ट्य. ट्रिक. पुन्हा तीच खूण. वाटे हा शब्द आला की उत्प्रेक्षा ठरला. प्रश्न 13. साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? दृष्टांत, स्वभावोक्ती, अनन्वय, चेतन गुणोक्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दृष्टांत. स्पष्टीकरण. दृष्टांतात दिलेले उदाहरण समान गुणधर्माचे साधर्म्य किंवा विरुद्ध गुणधर्माचे वैधर्म्य असू शकते. दोन्ही प्रकारे विचार अधिक प्रभावीपणे पटवून दिला जातो. ट्रिक. दृष्टांत म्हणजे उदाहरण देताना कधी चांगली बाजू साधर्म्य सांगितली जाते तर कधी वाईट बाजू वैधर्म्य सांगितली जाते. प्रश्न 14. गावावर आलेल्या भीतीदायक संकटाचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला. अधोरेखित शब्दसमूहास योग्य अलंकारिक शब्द कोणता? गंडांतर, इष्टापत्ती, हमरी-तुमरी, पर्वणी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गंडांतर. स्पष्टीकरण. गंडांतर म्हणजे प्राणघातक संकट, मोठी आपत्ती. इष्टापत्ती म्हणजे अनिष्ट घटना. हमरी-तुमरी म्हणजे दोन्ही बाजूनी मरणाची तयारी. पर्वणी म्हणजे दुर्मिळ योग. भीतीदायक संकटासाठी गंडांतर अचूक. ट्रिक. प्राणावर बेतलेले संकट आले की आपण म्हणतो थोडक्यात गंडांतर टळले.
सारांश व परीक्षापेक्षी सूचना. अलंकार ओळखण्याची लक्षणे. उदाहरण. उपमा सम, सारखा, प्रमाणे, जसा, कृष्णासम पाठी राखा. अनुप्रास एकाच वर्णाची पुनरावृत्ती. स स स ची रांग. उत्प्रेक्षा जणू, वाटे, गमे, भासे, अग्नीचा ओहळ जणू. उदाहरण. श्लेष एका शब्दाचे अनेक अर्थ. नवरी, न वरी. चेतन गुणोक्ती निर्जीव वस्तूला सजीव क्रिया. भिंत, सरली. दृष्टांत उदाहरण देऊन विचार पटवणे. लहानपण, मुंगी, साखरेचा रवा. अनन्वय उपमेयालाच उपमेयाची उपमा. तोच त्याच्या परी. गंगा यमुना अश्रू. डोळ्यात गंगा यमुना वाहू लागल्या. गंडांतर प्राणघातक, संकट गंडांतर अशी रचना. परीक्षेसाठी महत्वाची. शब्दालंकार, अनुप्रास, यमक, श्लेष हे 3 लक्षात ठेवा. उत्प्रेक्षा जणू किंवा वाटे हे बहुधा प्रश्नात येते. अलंकारिक शब्द गंगा यमुना, बृहस्पती, पर्वणी, गंडांतर अर्थासह स्मरण करा. उपमेय म्हणजे ज्याची तुलना. उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना. अशा प्रकारे अलंकार घटकाचा सर्व प्रश्नांचा सखोल साहित्यशास्त्रीय आधारावर विस्तारित उत्तर संच सर्वांनी अभ्यासा. धन्यवाद.